अब्दालींचे वंशज असल्याची टीका केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर भाजपचे नेते आता तुटून पडलेत। उद्धव ठाकरेंना भ्रमिष्ट शिरोमणी देण्याची गरज आहे अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे। पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघताहेत अमित शहापासून ते थेट खालच्या नेत्यांपर्यंत भाजपच्या सगळ्यांवर टीका होताना आपल्याला बघायला मिळते? नाही, उद्धव ठाकरेंना भ्रमिष्ठ शिरोमणी असा पुरस्कार देण्याची गरज आहे। कारण बेताल खालच्या पातळीवर जाऊन बडबड करणं हे त्यांचा आता हॉलमार्क झालेला आहे आणि त्यामुळे अमित शहांची तुलना ते अब्दालीशी करतायत। उद्धव ठाकरेंना मी एवढंच सांगेन, हेच या देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत ज्यांनी काश्मीरचं 370 कलम रद्द केलं, पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू निर्वासितांना सन्मानाचं जीवन जगू देणारा CAA कायदा पास केला आणि उद्धव ठाकरेंनी मात्र सोनिया मॅडमकडे बघून आणि अबू आझमीला मिठ्या मारत CAA कायद्याला विरोध केला। महाराष्ट्राच्या जनतेला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही CAA सारख्या कायद्याला विरोध का केलात आणि तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतायत। उद्धव ठाकरे हे नकली हिंदुत्ववादी आहेत। जनाब उद्धव ठाकरेंनी आपली टिपू सेना सोनिया मॅडमच्या चरणी अर्पण करावी आणि त्यांनी त्यांचं काम करावं। बेताल बडबड उद्धव ठाकरे करतायत, त्यांना महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीस असेल यांच्यावर देखील अनेक जे शब्द आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेकदा व्यंगात्मक टीका जी आहे ती होताना दिसते आहे। याकडे कशा प्रकारे बघता? व्यंगात्मक टीका नाही आहे, ही असंस्कृत खालच्या पातळीवरची टीका आहे। उद्धव ठाकरेंविषयी आम्ही हे पण बोलू शकतो, पण आम्ही एक संस्कृती आणि नीतिमत्ता पाळणारे लोक आहोत आणि त्यामुळे जसं मुघलांच्या घोड्यांना पाण्यामध्ये सुद्धा संताजी धनाजी दिसायचे, तसे या जनाब उद्धव ठाकरेंना प्रत्येक ठिकाणी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस दिसत आहेत। पण मी त्यांना एवढंच सांगेन, याच महाराष्ट्राने जनाब उद्धव ठाकरे औरंगजेबाची कबर खणलेली आहे। महाराष्ट्राची जनता हिंदुत्ववादी नेत्यांवर तुम्ही जी खालच्या भाषेत जाऊन टीका करताय आणि ती केवळ आणि केवळ सोनिया गांधींना खुश करण्याकरता अबू आझमीला मिठ्या मारण्याचं काम करताय, तुम्हाला महाराष्ट्राची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद सर। तर हे होते अतुल भातखळकर यांच्याकडनं एकूणच उद्धव ठाकरे यांचं जे भाषण झालं आहे त्यावर देखील टीका होताना दिसत आहे।